पण बरेचदा जे आहे यूपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करताना विद्यार्थी जे आहे एक पद्धत अशी आहे, की ग्रॅज्युएशन जे आहे खूप कॉम्प्रोमाईज करतात. परंतु एक सांगतो, की जे आहे की यूपीएससी, एमपीएससी तयार करायला विशेषतः कोविड नंतर तो प्रिपरेशनचा जो कालावधी आहे, जो 5 वर्षावरून 2 वर्षावर आलेला आहे. कारण की ऑनलाईन एज्युकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरेचसे ऑनलाईन कोचिंग इन्स्टिट्यूट अवेलेबल झालेले आहेत. त्याच्यामुळे तो स्पॅन कमी झालेला आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशन कॉम्प्रोमाईज करायची गरज नाहीये. तुम्हाला ग्रॅज्युएशन ज्यामध्ये तुम्हाला करियर सिक्युअर्ड वाटत असेल, त्यामध्ये तुमचा पिंड असेल, त्यामध्ये ग्रॅज्युएशन करा आणि सोबत फर्स्ट इयर पासून जे आहे यूपीएससी, एमपीएससी तयारी तुम्ही करू शकता आणि जो ऑप्शनल सब्जेक्ट असते तो ग्रॅज्युएशन संबंधी जर घेतला तर आणखी बरं होऊन जाईल आणि ग्रॅज्युएशन नंतर त्या ऑप्शनल मध्ये तुम्ही पीजी करा, ओपन मधनं पीजी करा. त्यामुळे जे आहे खूप असं ग्रॅज्युएशन कॉम्प्रोमाइज करायचं आणि पूर्ण फोकस यूपीएससीलाच द्यायचा याची आता खूप जास्त गरज नाही राहिलेली. कारण की अभ्यासाला जो स्पॅन लागतो हा स्पॅन कमी झालेला आहे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे. त्यामुळे तुम्ही करियर सिक्युअर करत असताना अशा प्रकारे करियर सिक्युअर करा की फक्त आयएसच असं जे आहे धरू नका. आयएसच करा, परंतु आयएस सोबत तुम्हाला बाकी सर्व गोष्टी ज्या हातात ठेवता येतात आयएसच्याच अभ्यासाने, म्हणजे आयएसचाच अभ्यास करायचा, परंतु सायमल्टेनियसली पॅरलली बाकी गोष्टी सुद्धा तुम्हाला करता येतात. हे आज शक्य झालेलं आहे. ठीक आहे, कारण कोविड नंतर जे आहे बऱ्याच गोष्टीची जी आहे, मोस्ट ऑफ द गोष्टींची ही परिभाषा आहे त्याचे डायमेन्शन जे आहे ते चेंज झालेले आहे, कम्प्लिटली भरपूर चेंज झालेला आहे. त्यामुळे बदलत्या काळानुसार जे आहे तुम्ही स्ट्रॅटेजी काय करायला पाहिजे, ठेवायला पाहिजे, लक्षात ठेवा.